तुम्ही किती संकटामध्ये अडकलेले असाल, घरातील अडथळे, नोकरीचे त्रास, पैशाची कमतरता, मानसिक ताण किंवा शनी मंगळाचे दोष यांच्यावर सर्वात जलद आणि प्रभावी उपाय देणारे देव म्हणजे संकटमोचन हनुमान महाराज. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मंगळवार आणि शनिवारचे अत्यंत शक्तिशाली उपाय व परिणाम देणारे तोडगे आणि हनुमान चालीसा म्हणताना करायचे अचूक नियम या सगळ्यांची माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. हनुमान हे शक्तीचे रूप आहेत. त्यांच्या नावाने सुरू केलेली गोष्ट भयाशिवाय पूर्ण होते. रोज सकाळी पहिल्या श्वासात ओम हनुमते नमः असं म्हटल्यास दिवसातील अडचणी आपोआप हलक्या होतात. मनात भीती असेल तर उजवा हात छातीवर ठेवून हनुमानाचे स्मरण करा, धैर्य वाढते. हनुमान मंदिरात प्रवेश करताना एकदा रामनाम उच्चारल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालीसा म्हटल्यास स्वप्न भय नाहीसे होते. मंगळवारी सूर्योदयापूर्वी थंड पाण्याने स्नान करा, हे शरीर व मन दोन्ही शुद्ध करते. लाल कपड्यात गूळ व बेसनाचा लाडू बांधून हनुमानाला अर्पण करा, आर्थिक अडथळे वितळतात. मंदिराच्या उजव्या बाजूने 11 प्रदक्षिणा घालत जय हनुमान म्हणा, नोकरीचे प्रश्न सुटतात. मंगळवारी पूजा करताना लाल तिलक लावा, आत्मविश्वास दुप्पट होतो. ज्यांच्यावर नजर दोष आहे त्यांनी हनुमान मूर्तीच्या समोर नारळ फोडा व प्रसाद वाटा. असं केल्यास नजर दोष नाहीसा होतो. शनिवारच्या संध्याकाळी काळ्या तिळाचा दीप हनुमान महाराजांच्या समोर लावा, शनिदोष किंवा शनिपीडा कमी होते. काळे चणे, काळे उडीद किंवा मोहरीचे दान केल्याने कळत नकळत आलेले दुष्परिणाम दूर होतात. अडचणी वाढल्या असतील तर शनिवारी 8 वेळा हनुमान भावुक म्हणा, शारीरिक व मानसिक त्रास शमतात. आपली ठरवलेली कामं होत नसतील तर शनिवारी पिंपळाखाली बसून 5 मिनिटे रामनामाचा जप करावा. शनी महादशा असेल तर हनुमानाचे स्मरण सर्वात शक्तिशाली औषध आहे. छोट्या मुलांना वारंवार घाबरट स्वप्न येत असतील तर त्यांच्या उशीजवळ हनुमानाची छोटी मूर्ती ठेवा. नवरा बायकोमध्ये वादविवाद असेल तर मंगळवारी दोघांनी मिळून चालीसा म्हटल्यास संबंध सुधारतात. घरात सतत आवाज, भांडण, भीती असेल तर मंगळवारी गुगुळ धूप हनुमानासमोर जाळा. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका कागदावर राम नाम लिहून ते चिटकावा. असं केल्यास नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही. मुलांनी हनुमान चालीसा म्हटल्यास त्यांच्या आत्मविश्वासामध्ये आश्चर्यकारक वाढ होते. चिडचिड वाढली असेल तर 5 मिनिटं हनुमान दंडक ऐका, मन शांत होतं. नैराश्य, चिंता किंवा भीती असेल तर लाल कपड्यावर बसून हनुमान चालीसा म्हणा. खूप अशक्तपणा असेल तर शनिवारी उडीद दान करा आणि आरोग्याची प्रार्थना आपल्या बजरंग बलीकडे करा. सतत मनात नकारात्मक विचार येत असतील तर रामदूतम मंत्र 21 वेळा म्हणावा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी लाल फुलाचा गंध हातावर घासून कपाळाला लावा. असं केल्यास आपला आत्मविश्वास वाढतो. नोकरीमध्ये वारंवार अपयश येत असेल तर मंगळवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. व्यवसाय मंदावला असेल तर शनिवारी दुकानात गुगुळ धूप करा. इंटरव्ह्यूच्या आधी जय बजरंग बली म्हणा आणि उजवा हात छातीवर ठेवून मग इंटरव्ह्यूला जावा. बघा, तुम्हाला सक्सेस मिळेल. नवे काम सुरू करण्यापूर्वी हनुमंताचे 3 नाम जप, शौर्य, बुद्धी, बल करा. चालीसा पठणाला सुरुवात करण्यापूर्वी 30 सेकंद डोळे बंद करून मन स्थिर करा. शब्दांचे उच्चारण स्पष्ट असावेत. चुकीचा उच्चार ऊर्जा विस्कळीत करतो. हनुमान चालीसा म्हणताना मध्ये फोनवर बोलणे किंवा उठणे टाळावे. हनुमान चालीसा रोज एकाच जागेवर म्हटल्यास त्या जागेचे सकारात्मक स्पंदने वाढतात. चालीसा पूर्ण झाल्यावर किमान 3 वेळा राम 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 म्हणावे. हनुमानाला प्रसाद म्हणून फक्त सात्विक गोष्टींचा नैवेद्य दाखवावा. ब्रह्मचर्य पाळता आल्यास शनिवारी व मंगळवारची साधना अत्यंत शक्तिशाली ठरते. हनुमानाला प्रिय असलेला लाल ध्वज घराच्या छतावर लावा, घराचे रक्षण होते. मंदिरात हनुमानासमोर बसून डोळे बंद करून रामनाम जप केल्यास नशीब फिरते. हनुमानाची भक्ती श्रीरामाच्या आठवणीसह केल्यास मनोकामना जलद पूर्ण होते. कुंडलीतील मंगळदोष शांत करण्यासाठी मंगळवारी 21 वेळा चालीसा म्हणणे खूप फायदेशीर ठरते. शनिदोष असेल तर शनिवारी हनुमान अष्टक म्हणावे.
पितृदोष असेल तर हनुमानाला कडधान्य दान करा. राहुदोष असेल तर शनिवारी तेल दान करावे. ग्रहबाधा असणाऱ्यांनी लाल गंध कपाळावर लावावा. हनुमानाच्या मूर्तीवर मंगळवारी सिंदूर आणि चमेलीचं तेल अर्पण केल्याने भीती, असुरक्षितता आणि शत्रुदोष शांत होतो. हा उपाय मनाला अपार धैर्य, स्थैर्य आणि आत्मविश्वास देतो. ज्यांच्या जीवनात अडथळे, कोर्टाचे प्रकरणे, आरोग्य, ताण किंवा नजर लागण्याचे प्रकार आहेत, त्यांनी 11 वेळा चालीसा पठण करावे. 7 दिवस अखंड हा क्रम केल्यास मानसिक तणाव 70% कमी झाल्याचे अनेक भक्त सांगतात. घरात सतत भांडणे, वादविवाद आणि वाईट ऊर्जा असेल तर हनुमान अष्टक सकाळी व संध्याकाळी म्हणा. हा उपाय नकारात्मक कंपने शोषून घेतो आणि घरात शांतता पसरवतो. शनिवारी व्यवसायाच्या ठिकाणी गुगळ धूप जाळावा आणि जय बजरंगबली म्हणून प्रार्थना केल्याने ठप्प कामे सुरू होतात. हा उपाय थेट व्यापारातील अडथळे दूर करणारा मानला जातो. शनिवारी काळे उडीद दान करा आणि हनुमानाला प्रसाद अर्पण करा. घरातील वाईट कंपने आणि शनिदोष व वाईट ऊर्जा नष्ट होते. अडथळे कितीही मोठे असतील तरी हनुमंताचा एक जयकार मनाला तेवढंच मोठं धैर्य देतो. श्रद्धा, सातत्य आणि प्रभूवर विश्वास ठेवा. संकटे कोसळणार नाहीत तर वितळून जाणार. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.